प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. या बातमीचे प्रायोजक आहेत अजंठा हार्डवेअर. एस्टर व बर्जर या नामांकित कंपनीचे सर्व प्रकारचे कलर पेंट्स योग्य दरात मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण अजंठा हार्डवेअर, जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड, येवला. येवल्यात राजकीय समीकरण झपाट्याने बदलत असून शिंदे सेनेच्या नाराज नगरसेवकांचा राष्ट्रवादीकडे कल पाहता मतदारसंघात आणि तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या वेगवान घडामोडी घडत असून त्याचे पडसाद आता जिल्हा आणि तालुका स्तरावरही उमटू लागले आहेत. अशातच येवला शहरातील बदलत्या राजकीय समीकरणांनी स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. शिंदे सेनेतील काही नाराज पदाधिकारी आणि नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक साधत माजी खासदार समीर भुजबळ यांना जाहीर पाठिंबा दर्शवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर दराडे कुटुंबाचे खंदे आणि कट्टर समर्थक यांनीच सेनेला सुरुंग लावल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होते. अखेरीस प्रसारमाध्यमांना वेगळे कारण सांगत असले तरी नेमकं गुपित अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुढील काळात नगरपालिकेची समीकरणे देखील बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे, नगरसेवक एजाज शेख, सुनील शिंदे तसेच वकील शेख उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी विकास कामे आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. नगरसेवकांनी स्पष्ट केले की शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या कामांना गती मिळावी यासाठी आम्ही मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या आपण अधिकृतपणे शिंदे सेनेतच असल्याचा दावाही त्यांनी केला. तथापि राजकीय जाणकारांच्या मते ही केवळ सुरुवात असून येत्या काळात संबंधित नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येवल्यातील शिंदे सेनेला मोठे खिंडार पडू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम येवला तालुक्यातही दिसून येत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. स्थानिक स्तरावर वाढलेली नाराजी आणि बदलती राजकीय निष्ठा यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. आता दराडे बंधू काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या घडामोडींमुळे येवला तालुक्यात शिंदे सेनेचा प्रभाव कमी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे भुजबळ समर्थकांनी या घडामोडींना मोठे राजकीय यश मानले असून येणाऱ्या काळात तालुक्यात दराडे विरुद्ध भुजबळ असा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच येवल्यातील बदलती राजकीय समीकरणे आगामी काळात कोणते नवे वळण घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.